सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध, त्यामध्ये दशक तिसरा आणि चौथा समास स्वगुण परीक्षा, त्याचा तिसरा भाग क याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. मागच्या भागात म्हणजे तिसऱ्या समासात आपण पाहिलं की श्री खंडेराया आणि कुलस्वामी प्रसन्न झाल्याने त्यांच्या शिवाशीर्वादाने पती पत्नीची मनोकामना पूर्ण झाली. दोघांना आता स्वर्ग फक्त 2 बोटेच शिल्लक राहिला. मुलाबाळांनी त्यांचे घर भरून गेले, घराचे गोकुळ बनले. पण पैशाची चणचण भासू लागली. घरात साठवून ठेवलेला पैसा संपून गेला, त्यामुळे त्यांना खायला मिळेना. मुलांवर भीक मागण्याची पाळी आली. काही कडेवर बसणारी ताणी मुले, काही रांगणारी मुले, अशी लहान लहान बालके घरात खेळू लागली. मुलामुलींची घरभर नुसती गर्दीच होऊन गेली. दिवसेंदिवस खर्च वाढत चालला. पैशाची आवक होती, पण ती सुद्धा थांबली. मुली मोठ्या होऊन उपवर झाल्या, पण त्यांची लग्ने करून देण्यासाठी जवळ पैसा शिल्लक नाही, अशी स्थिती झाली. आई वडील पैसा बाळगून होते, त्यांच्यापाशी भरपूर संपत्ती होती, म्हणून लोकांमध्ये त्यांची चांगली प्रतिष्ठा, त्यांना मान सन्मान प्राप्त होता. लोकात वागताना या तरुणाने पूर्वीच्या श्रीमंतीचा भ्रम अजूनही आपल्या मनात ठेवला होता. परंतु घरामध्ये पहिल्यासारखी सुबत्ता राहिली नव्हती. दिवसेंदिवस घरामध्ये दारिद्र्य वाढतच होते. अशा प्रकारे घर प्रपंच वाढला, खाणारी तोंडेही वाढली. त्यामुळे त्याला दुःख आणि काळजी वाटू लागली, किंबहुना ती वाढतच गेली. मुली लग्नाच्या वयाच्या झाल्या. मुलांसाठी मुलींचे प्रस्ताव येऊ लागले. आता त्यांचे विवाह झालेच पाहिजेत, अशी परिस्थिती येऊन ठेपली. जर मुले मुली तशीच लग्नाशिवाय राहिली तर पुन्हा लोक नावे ठेवणार. लोक म्हणणार, हे जन्मदरिद्री होते, तर मग त्यांनी इतक्या मुलांना जन्माला का घातले. अशी आपली लोकात समाजात इज्जत जाईल, वडिलांचे नावही जाईल. मग लग्ने करावीत तर लग्नापुरते तरी कर्ज कोणी देईल का, अशी चिंता निर्माण झाली. कारण मागे ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते ते अजून फेडले नव्हते. असे निराशेचे, दुःखाचे त्याच्यावर आभाळच कोसळले. आपण अन्न खातो, पण खरं पाहिलं तर अन्नच आपल्याला खात असते. म्हणजे खाल्लेले सुद्धा त्या तरुणाच्या अंगी लागेनासे झाले. समाजात जराही पद, प्रतिष्ठा, इज्जत शिल्लक राहिली नाही. घरातील चीजवस्तू गहाण पडल्या. तो म्हणू लागला, अरे देवा, माझ्यावर आता दिवाळे काढण्याची वेळ येऊन ठेपली आहे. म्हणून मग त्याने घरातील काही चीजवस्तूंची मोडतोड केली. ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या, दागिन्यासारख्या, ते दागिने त्याने मोडले. घरची जनावरे सुद्धा विकली आणि व्याजाने काही रोख पैसा उभा केला. आणि मग कर्जाचे पैसे असूनही तो लोकांमध्ये
खोटा मोठेपणा मिरवू लागला. आता लोक म्हणू लागले, याने आपल्या वडिलांचे नाव राखले बरं का. पण आता त्याच्यावर खूप कर्ज झाले होते. तेव्हा सावकारांनी पैशासाठी तगादा लावला, म्हणून त्याने परदेशात जाऊन पैसे कमवण्याचा विचार केला. नंतर तो परदेशात गेला. तेथे तो 2 वर्षे राहिला. अतिशय नीच लोकांची हलक्या दर्जाची नोकरी पत्करली. त्यामुळे त्याच्या शरीराचे हाल झाले. परदेशात त्याने काही पैसा मिळवला, पण जीव मात्र घरच्या माणसांमध्ये गुंतला होता. म्हणून मालकाची परवानगी घेऊन तो घराकडे जाण्यास निघाला. घरी आल्यावर बायको मुले आतुरतेने त्याची वाटच पाहत होती, म्हणून त्यांना आनंद झाला. परंतु घरातली माणसे आपण नसताना यातना भोगीत असलेल्या त्याने पाहिली. ती म्हणत होती की देवा, कोणत्या कारणामुळे यांना घरी यायला इतके दिवस लागले. आता आम्ही काय खावे, उपाशी तरी किती दिवस राहावे. देवा, अशा दरिद्री माणसाच्या संगतीत आम्हाला का बरे ठेवले आहेस. स्वामीजी सांगतात, अशा रीतीने प्रपंचात सगळी माणसे फक्त आपले तेवढेच सुख पाहतात. दुसऱ्याचा दुःखाची ते जराही जाणीव ठेवीत नाहीत. आणि एकदा का शक्ती नाहीशी झाली की शेवटी कोणीच आपल्याला उपयोगी पडत नाही. असो, याप्रमाणे घरातली माणसे त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. अचानक तो त्यांना दृष्टीस पडला. तेव्हा, बाबा तुम्ही किती थकलात, असे म्हणत मुले धावतच त्याच्याजवळ आली. बायकोने त्याला पाहिले तेव्हा तिलासुद्धा खूप आनंद झाला. आता आपली दैना संपली, असे ती म्हणाली. तेव्हा त्याने पैशाचे गाठोडे तिच्या हाती सोपवले. घरातील सगळ्यांनाच आनंद झाला. आमचे बाबा आले, त्यांनी आमच्यासाठी अंगरखे व टोप्या आणल्या आहेत, असे मुले म्हणू लागली. परंतु हा आनंद पुढे 4च दिवस टिकला आणि नंतर सर्वांची कुरबुर सुरू झाली. घरातली माणसे जी त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती, आल्यावर त्यांना आनंद झाला होता आणि आता म्हणू लागली की हा आणलेला पैसा एकदा का खर्च झाला की पुन्हा आमचे हाल सुरू होतील. म्हणून त्याने जे द्रव्य धन आणले आहे ते सर्व इथेच ठेवावे आणि पुन्हा परदेशात जावे व आम्ही हे सर्व खाऊन संपवण्याच्या आतच नवीन धन कमावून घरी परत यावे. घरातील सगळ्यांची अशी इच्छा होती. श्री समर्थ सांगतात, प्रपंचातील नाती ही केवळ त्यांच्या सुखापुरतीच असतात. पत्नी आपल्यावर प्रेम करते हे अगदी खरे आहे, पण ते प्रेम स्वतःच्या सुखासाठीच करीत असते. जो तो माणूस आपल्या सुखासाठी इतरांवर प्रेम करत असतो. पत्नी पतीवर प्रेम करते, पती पत्नीवर प्रेम करतो, मुलं आईवडिलांवर करतात. हे सगळे आपल्या स्वतःच्या सुखासाठी. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती, असं वेद वाक्य आहे. स्वतःच्या सुखासाठी सर्वजण आपल्याला प्रिय असतात, पण ते प्रेम असतं ते स्वतःच्या आनंदासाठी असतं. परदेशात आल्यावर त्याला खूप परिश्रम झाले होते, दगदग झाली होती. म्हणून तो खरं म्हणजे विश्रांतीसाठी घरी आला होता. पण घरी येऊन श्वास टाकतो न टाकतो त्याच्यावर पुन्हा परदेशात जाण्याची वेळ आली. विश्रांती त्याला मिळालीच नाही. नंतर
ज्योतिषाला विचारून मुहूर्त ठरवण्यात आला. पण त्याचा सर्व जीव घरातील माणसांमध्ये अडकलेला असल्याने प्रवासाला जाणे त्याला काही योग्य वाटेना. तरी पण थोडे पैसे जवळ घेतले, थोडी औषधे, थोडे धान्य, थोडे कपडे, थोडी भांडी अशा आवश्यक वस्तूंचे गाठोडे बांधून त्याने जवळ घेतले. मुलाबाळांकडे डोळे भरून पाहिले आणि तो निघाला. इतक्यात पत्नीकडे नजर गेली तेव्हा त्याला वियोगाचे अतिशय दुःख झाले. आपल्या नशिबात कुटुंबाचे सुख, कुटुंबाशी ऋणानुबंध एवढाच राहिला आहे असा विचार त्याच्या मनात आला. त्या विचाराने, विरहाच्या दुःखाने तो सद्गदित झाला. त्याचा गळा दाटून आला. त्याला गहिवर आवरेना. बाप लेकरांची आता ताटातूट होणार म्हणून त्याला खूप दुःख झाले. जर ऋणानुबंध असेल तर पुन्हा आपली भेट होईल, अन्यथा हीच आपली शेवटची भेट समजावी असा विचार करून तो घोड्यावर बसला. वर्णन आपण ऐकतो आहे ते माहीत आहे आपल्याला की समर्थांच्या काळातलं आहे. त्यावेळेला आजकाल एवढी प्रवासाची साधनं आहेत तेवढी नव्हती आणि बहुतेक प्रवास घोड्यावर असायचा. म्हणून तो घोड्यावर बसला. पण वारंवार तो मागे वळून वळून पाहत होता. वियोगाचे दुःख त्याला सहन होत नव्हते, पण आता जाणे भागच होते, कारण दुसरा काहीच उपाय नव्हता. थोडे मार्गक्रमण केल्यावर त्याचा गाव मागे राहिला. संसाराच्या कटकटीमुळे त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. मीपणाच्या अभिमानाने प्रपंचाची संगत केल्यामुळे त्याला दुःख भोगावे लागले. त्यावेळी त्याला आईची आठवण झाली. तो चाललेला आहे, घोड्यावरनं प्रवासाला निघालेला आहे आणि जाताना वाटेत त्याला आईची आठवण झाली. तो म्हणू लागला की धन्य ती माऊली, माझ्यासाठी तिने फार कष्ट सहन केले, पण त्यावेळी मला मूर्खाला याची जाणीवच झाली नाही. आणि आज जर ती जिवंत असती तर तिने मला कधीच एवढ्या लांब परदेशात जाऊ दिले नसते. माझा वियोग होतात तिला अत्यंत दुःख झाले असते व ती आक्रोश करू लागली असती. खरोखर आई रडताना तिच्या पोटातील आग, अंतःकरणातील कळवळा काही वेगळाच असतो. मुलगा अगदी गरीब असला, भिकारी असला तरी आई त्याचा, तो जसा असेल तसा त्याचा स्वीकार करते, त्याला जवळ करते. त्याला दुःख झालेले पाहून ती जास्तच दुःखी होते. त्याच्या दुःखाने ती कळवळते. प्रपंचाबद्दल विचार करून पाहिले तर असे दिसते की प्रपंचात बाकी सर्व गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळतील, पण जिने या आपल्या शरीराला जन्म दिला ती आई मात्र काही केल्या पुन्हा पुन्हा मिळत नाही. आई स्वभावाने कर्कश जरी असली तरी ती आपल्या मुलांवर खरी माया करते. समर्थ सांगतात, 1000 बायका केल्या तरी आईचे प्रेम त्यांच्यापाशी कदापि येणार नाही. पण तो तरुण म्हणतो, मी कामवासनेच्या मोहापायी अगदीच वेड्यासारखा वागलो. या एका कामवासनेच्या अधीन झाल्याने मी जिवलगांशी भांडलो. माझे हितकर्ते मित्र, हितचिंतक नाही, हितकर्ते म्हणजे हित करणारे, माझे हितकर्ते मित्र मला लवाड वाटू लागले, दुष्ट वाटू लागले. म्हणून जे लोक आपल्या मातापित्यांशी
भक्तिभावाने वागतात ती धन्य होत. आपल्या जीवलगांशी ते कधी निष्ठुरपणे वागत नाही. बायको व मुलांचा सहवास आपल्याला जन्मभर लाभतो, पण आईवडील मात्र थोडे दिवस आपल्यासोबत असतात. त्यांचा सहवास फार थोडा काळ मिळतो. त्यांची संगत पुढे कशीवरी मिळेल. या गोष्टी मी पूर्वी या अगोदर पण ऐकल्या होत्या, परंतु तारुण्याच्या मस्तीमध्ये मला त्या उमगल्या नाही, मला कळल्या नाही. जणू स्त्री सुखाच्या डोहात मी आकंठ बुडालो होतो. ज्यांना ज्यांना मी माझा मित्र समजत होतो ते सगळेजण लबाड होते, खोटे होते. कारण माझ्याजवळ असणाऱ्या पैशाच्या लोभाने ते सर्व माझ्या भोवती गोळा झाले होते. म्हणून पैशांशिवाय रिकाम्या हाताने परत घरी जायची मला लाज वाटते आहे. आणि हा जगाचा नियमच आहे. त्याच्यावरनं म्हण पण बनवलेली आहे, असतील शिते तर जमतील भूते. जो पण आपल्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, तोपर्यंत आपण ज्यांना ओळखतही नाही ते आपली लांबची नाती घेऊन जोडायला येतात. आणि ज्या वेळेला आपल्याकडचं सर्व निघून जातं त्यावेळेला आपली खऱ्या नात्याची माणसं लांब जातात. हा जगाचा नियमच आहे. आता काय वाटेल ते झाले तरी चालेल तो विचार करतो. चाललेला आहे परदेशामध्ये. आता वाटेल ते झाले तरी चालेल, पण पैसा कमावूनच परत घरी पेले पाहिजे. मोकळ्या हाताने परत गेलो तर घरच्यांना स्वाभाविकपणे दुःखच होणार. अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात येऊ लागले. त्यामुळे त्याच्या मनाला आणखीनच खूप दुःख झाले आणि तो जणू काही चिंतेच्या महापुरात बुडून गेला. तो मनात म्हणू लागला, हा देह माझा स्वतःचा असताना मी पराधीन झालो, दुसऱ्याच्या ताब्यात गेलो, दुसरे सांगतील तसे वागायला लागलो. ईश्वरी विषयक कर्तव्याकडे मी आजपर्यंत दुर्लक्ष केले. भगवंताच्या कामासाठी भगवंताने दिलेला देह त्याचा मी कधीच भगवंताच्या कामासाठी वापर केला नाही. केवळ कुटुंबासाठीच काबाड कष्ट करीत राहिलो. कुटुंबासाठी मी मेहनत करीत राहिलो आणि केवळ कामवासनेपायी जन्मभर केवढा आटापिटा केला. आता पहिले दिवस राहिले नाही. तारुण्य आता संपत आलेलं आहे. म्हातारपण आल्याने आयुष्याच्या शेवटी मला एकट्यानेच जावे लागणार आहे. अशा प्रकारे विचार करीत असताना त्याला मनातून फार पश्चात्ताप झाला. तो क्षणभर उदास झाला, पण मायेच्या जाळ्यातून कोणीतरी सुटला काय? मायेच्या जाळ्यातून आजपर्यंत कोणीही सुटला नाही. जे सुटले मायेच्या तावडीतून त्यांनी भगवंताचा आश्रय केला. कारण भगवंताने माया निर्माण केलेली आहे. भगवंताची मायावर सत्ता आहे, ती त्याच्या ताब्यात आहे. म्हणून जे भगवंताचे झाले त्यांना माया काही करू शकत नाही, पण ज्यांनी भगवंताला सोडलं त्यांना मायेने पकडलं. आणि म्हणून तो पुन्हा एकदा मायेच्या तावडीत सापडला. मुलालेकरांच्या ममतेने मोहित होऊन तो मायेच्या जाळ्यात अडकला. पोराबाळांची पुन्हा त्याला आठवण होऊन त्याला दुःख झाले. माझी लेकरे माझ्यापासून दुरावली आहेत असे तो म्हणू लागला. जे जे दुःख त्याने मागे यापूर्वी भोगले होते त्याचे त्याला स्मरण होऊ लागले. मग मोठा लांब गळा काढून
त्याने रडायला सुरुवात केली. पण अरण्यात त्याचे रडणे ऐकून त्याला समजावणारे, त्याचे दुःख दूर करणारे कुणीच नसल्याने त्याने धैर्य धारण केले व तो आपल्या मनाशीच विचार करू लागला, आता रडून तरी काय उपयोग? जे आपल्या नशिबाने आपल्या वाट्याला येईल ते आपण मुकाट्याने सहन केले पाहिजे, भोगले पाहिजे, असे बोलून त्याने आपल्या मनाला धीर दिला. आता दुःखाने पिडलेला, थकलेला, भागलेला, वृद्धत्व आलेला तो पुन्हा पैसे मिळवण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी परदेशात गेला. नंतर तेथे गेल्यावर काय काय घडले, तिथून आल्यानंतर पुन्हा काय घडले ते पुढच्या समासात सांगतो, असे श्री समर्थ आपल्याला म्हणतात. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 3ऱ्या दशकातील स्वगुण परीक्षा क हा 4था समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा भाग पूर्ण करूया.